बोरीवली थाड़े भुयारी मार्ग प्रकल्प से प्रभावित झोपड़पट्टी वासियों के पुनर्वसन के लिए एमएमआरडीए ने पात्र लाभार्थियों की सूची जारी की थी। सूची में छठे क्रमांक पर विठल बाबू लागड़े का नाम होने के बावजूद उनकी पत्नी बुजुर्ग महिला अलका विठल लागड़े को अब तक घर नहीं मिला। पीड़ित परिवार का आरोप है कि रिश्वत न देने के कारण उन्हें उनका हक नहीं मिल रहा है। वहीं अधिकारियों और कुछ स्थानीय लोगों द्वारा कम क्षेत्रफल का घर स्वीकार करने के लिए दबाव बनाने और धमकाने की भी आरोप लगाए गए हैं। पति के निधन के बाद बेटी के साथ रह रही अलका पापड़ बनाकर अपनी जीवन यापन करती है। न्याय नहीं मिलने पर उन्हें 1 जून से एमएमआरडीए कार्यालय के बाहर आमरण अनशन की चेतावनी दी है। अब सवाल यह है कि एक बुजुर्ग महिला को अपने ही हक के लिए, घर के लिए आखिर कब तक दफ्तरों के चक्कर लगाने पड़ेंगे। काय नाव आहे तुमच्या मम्मीचे? अलका विठ्ठल लगाडे। काय प्रकरण आहे? तुमचा रूम भेटत नाही आहे एमएमआरडीए कडून, तुम्हाला आत्मदाहाच्या निवेदन दिलेलं आहे, काय आहे त्याच्याबद्दल? आमचं 15 लोकांमध्ये नाव आलेलं होतं, पण ते लोक बोलतायत की तुमचं नाव नाही, म्हणजे तुम्हाला चावी नाही देणार आम्ही, कारण की तिथे त्यांना दिलेलं आहे आणि आता तिथे जागा नाहीये, रूम म्हणजे रूम नाहीये तिथे बोलतायत। पण तुमचं नाव जो आहे 15 लोकांच्या लिस्ट मध्ये आहे, कसा नाही भेटत आहे तुम्हाला? कसा नाही दिला? ते पैसे मागत होते 4 लाख रुपये। कोण मागा त्याचे नाव? तिथले अधिकारी। तर तुम्ही पैसे नाही दिला म्हणून तुम्हाला रूम तिथे दिले नाही, शिफ्टिंग नाही झाली? हा, ते बोलतात पैसे म्हणजे एवढे पैसे दिले ना तरच मिळणार, त्या पैशामुळे आम्हाला बोलतात की नाही देणार तुम्हाला तिथे, आता तिथे जागाच नाहीये, रूमच संपलेत। तुमच्या मम्मीचे काय नाव? अलका विठ्ठल लगाडे। हे रूम तुमच्या मम्मीच्या नावावर आहे? कोणाच्या नाव? पप्पाच्या नाव, वडिलाच्या नावावर होतं, पण ते आता आईच्या म्हणजे ते वारलेत, पप्पाचं निधन झालं तुमचं? निधन झालं। हा, तुम्हाला सरकारकडून निवेदन काय देणार, तुम्ही काय मागणी आहे तुमचे सांगा? आम्हाला फक्त ते 15 मध्ये नाव आलेलं, 305 साठी आई थांबलेली होती आणि तिथेच आम्हाला मिळायला पाहिजे। आम्हाला ते जुनं घ्या बोलतायत। कुठे? जुना बिल्डिंग? जुनी बिल्डिंग? जुनी बिल्डिंग आहे देवीपाड्यात। पैसा नाही दिला म्हणून जुनी बिल्डिंग मध्ये तुम्हाला टाकलं? हा, सरकारकडे, मुख्यमंत्र्याकडे काय तुमचे निवेदन आहे? आम्हाला ते 15 मध्ये लिस्ट मध्ये नाव होतं, ते आम्हाला आमचं 305 घर मिळालं पाहिजे। बाकी सगळ्या लोकांचं शिफ्टिंग झालं आहे इकडे? शिफ्टिंग झालेलं आहे, 2-3 महिने झाले। तुमच्याकडून कोण आले होते ठसा घेणार? मम्मीचा ठसा घेतले? तिथलेच लोक होते आतमध्ये, कोण होतं इथले 2 आलेली होती। काय जबरदस्ती करत आहे ठसा घेऊन? तसे घेऊन ते बोलतायत की आता तुम्हाला रूम दिले, आता तिकडे नाही देणार, तुमचं अलॉटमेंट लेटर आले, म्हणजे आम्ही लेटर दिल्यानंतर आम्हाला हे केलं होतं। अलॉटमेंट लेटर तुम्हाला दिले आहे का? हा, अगोदर आम्ही लेटर पाठवलं त्यांना की आम्हाला नको आहे ते, आम्हाला ते आमचं 15 मध्ये आलेलं नाव तिथेच घर पाहिजे होतं, पण तुमची मम्मी लय वर्ष झाली आहे, त्यांची उमर आहे, बुजुर्ग आहे, ते पापड बनवून आपण जीवन निर्वाह करत आहे, हे सगळे सविस्तर सांगितलं का तुम्ही? त्यांना सांगितलं आम्हाला पापड तिथे लाटण्यासाठी जवळ आहे आईला, म्हणजे तिथे जाण्यासाठी पापड कंपनी पण जवळ आहे ना, म्हणून तीच बिल्डिंग पाहिजे होती असं बोलत होते। तिथे नाव पण आलेलं होतं। 305 घर आम्हाला पाहिजे होतं ना, ते साई मंदिरच्या इथलं, तर ते बोलतायत की तुम्ही जुनी बिल्डिंग आहे देवीपाड्यामधली, नाहीतर मग तुमचा पसारा बाहेर काढतील आणि तिथे म्हणजे ठसे घेतले आमचे आणि बोलतायत की तुम्हाला जुनी बिल्डिंग घ्यायला नाही तर घराच्या बाहेर पसारा काढणार, बाहेर काढणार, तुम्हाला पोलीस येतील। हे कोण बोलत आहे? कोण धमकी देत आहे? इथलीच म्हणजे मुलं आलेली होती त्या एमएमआरडी मधले, तेच सांगत होते तशी की बाहेर काढणार, आणि मग आईचे अंगठ्याचे ठसे घेतले आणि परत अलॉटमेंट लेटर पण घेताना आई पण नव्हते। जे लेटर घेऊन आले होते ते कोण होते? सगळे इथलीच मुलं होती आणि ते बोलत अलॉटमेंट लेटर घेऊन आलेले होते ते। जबरदस्ती दिला तुम्हाला? हा, जबरदस्ती दिली, आम्ही व्हिडिओ पण काढलेला होता त्यावेळी अधिकारी नाही, कोण नव्हतं।